See here, what questions are given asked here. How does the infection of tapeworm in man and liver fluke in grazing animals like goat and sheep occurs, and what are their preventive measures? The infection of tapeworm in man and liver fluke in grazing animals like goat, sheep, how it occurs, that is asked here. First of all, tapeworm and liver fluke are the endoparasites which are in the phylum, which are present in the phylum uh, Platyhelminthes, and they are endoparasites lives in the intestine of animals like goat, sheep and tapeworm in man. आता हे यांचं इन्फेक्शन कसं होणार आहे, तर टेपवर्म्स जे आहेत दे आर फ्लॅट अँड सेगमेंटेड. टेपवर्म इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. टेपवर्म इट इज अ फ्लॅट अँड सेगमेंटेड ऑर्गॅनिझम. इट लिव्ज इन द इंटेस्टाईन ऑफ सम ॲनिमल्स. तो काही ॲनिमल्सच्या इंटेस्टाईनमध्ये राहणार आहे. ॲनिमल्स कॅन बी infected with these parasites when grazing in pasture or drinking contaminated water. This tapeworm, they are endoparasites living in the intestine of animals. विच ॲनिमल्स, तर ग्रेझिंग ॲनिमल्स जे शीप गोट आहे, ग्रेझिंग ॲनिमल्स त्यांच्या इंटेस्टाईनमध्ये असणार आहे. आणि त्या ॲनिमल्सला त्याचं इन्फेक्शन कशामुळं होणार आहे, तर बाय ग्रेझिंग, वाईल ग्रेझिंग ते चरत असतील त्यावेळेला अशा टेपवर्म, पट्टकृमी त्यांचं इन्फेक्शन त्यांना होणार आहे. किंवा बाय ड्रिंकिंग कंटॅमिनेटेड वॉटर, म्हणजे इन्फेक्शन जे आहे ते कसं होणार आहे, दीज पॅरासाइट्स, हे पॅरासाइट्स ॲनिमल बॉडीमध्ये केव्हा एंटर होणार आहेत, वाईल ग्रेझिंग इन द पाश्चर ऑर ड्रिंकिंग द कंटॅमिनेटेड वॉटर. आता आणि अशा ॲनिमल्सचं जर अंडर कुक्ड मीट ह्युमन बिईंगनं जर कन्झ्युम केलं तर काय होणार आहे, ह्युमन बिईंगलासुद्धा त्याचं इन्फेक्शन कॉज होणार आहे. इटिंग अंडर कुक्ड मीट फ्रॉम इन्फेक्टेड ॲनिमल्स इज द मेन कॉज ऑफ टेपवर्म इन्फेक्शन इन ह्युमनमध्ये टेपवर्मचं इन्फेक्शन कशामुळे होणार आहे, बाय इटिंग द अंडर कुक्ड मीट ऑफ इन्फेक्टेड ॲनिमल्स. जे इन्फेक्टेड ॲनिमल्स आहेत, मग शीप गोटचं मीठ जे अंडर कुक्ड आहे, नीट कुक न करता जर खाल्लं, कन्झ्युम केलं गेलं, ईट केलं गेलं तर काय होणार आहे, टेपवर्मचं इन्फेक्शन ह्युमन बिईंगलासुद्धा होणार आहे. आता लिव्हर फ्ल्यूक जो आहे, तो लिव्हर फ्ल्यूक इथं तुम्हाला लिव्हर फ्ल्यूक दाखवलेला आहे. दिस इज ॲन लिव्हर फ्ल्यूक. हा सुद्धा एन्डोपॅरासाईट आहे आणि इट इज लिव्ज इन द इंटेस्टाईन्स ऑफ ॲनिमल्स, ग्रेझिंग ॲनिमल्स. आणि ह्याच्यामध्ये कोणते येणार आहेत, लिव्हर फ्ल्यूक जो आहे तो लिव्हर फ्ल्यूक हा त्याचा होस्ट ॲनिमल कोणते आहेत, तर होस्ट ॲनिमल्स आर शीप, कॅटल, गोट्स, हॉर्सेस, डिअर, पिग्स, हे काय आहेत त्याचे होस्ट ॲनिमल्स. त्यांच्या इंटेस्टाईनमध्ये लिव्हर फ्ल्यूक इन्फेक्ट करणार आहे, राहणार एन्डोपॅरासाईट असणार आहे. म्हणजेच पाश्चर ग्रेझिंग ॲनिमल्स जे आहेत त्यांच्यामध्ये ते ग्रेज करणारे, कुरणामध्ये चरणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांना लिव्हर फ्ल्यूकची इन्फेक्शन होणार आहे. लिव्हर फ्ल्यूक हा काय आहे, त्याचा प्रादुर्भाव जास्त करून ज्या पाश्चरमध्ये जिथं चरणारे जनावरं चरतात, गुरं चरतात, तिथं जर स्नेल्सचा प्रादुर्भाव जास्त असेल, गोगलगायचं प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणच्या पाश्चरमध्ये ते गवत खाल्ल्यावरती त्यांना काय होणार आहे, लिव्हर फ्ल्यूकचं इन्फेक्शन होणार आहे. आता त्याच्यावरती म्हणजेच द पाश्चरायझिंग ॲनिमल्स किंवा पाश्चर ग्रेझिंग ॲनिमल्स, आणि त्या पाश्चरमध्ये कोणाचं एंडॅमिक असणार आहे, स्नेल्स आर प्रेझेंट इन द पाश्चर अँड दिस पाश्चर is grazed by the animals like horse, sheep, cattles, then they will get infected. म्हणजेच ज्या पाश्चरमध्ये स्नेल्स आर प्रेझेंट इन लार्ज अमाऊंट फ्रॉम दॅट पाश्चर ग्रेझिंग, ते पाश्चर ग्रेज केल्यावरती काय होणार आहे, द ॲनिमल्स लाईक शीप, गोट, हॉर्स यांना इन्फेक्शन होणार आहे लिव्हर फ्ल्यूकचं. आता त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कोणते असणार आहेत, तर हाऊ
व्हॉट आर देअर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. मग आता हे प्रिव्हेंट कसं करायचं आहे, तर पहिल्यांदा पाश्चर जे आहे, म्हणजे ज्या ठिकाणचं कुरण, जनावरांसाठी जी जागा आहे, कुरणाची जागा आहे, ग्रेझिंग लँड आहे, त्याला काय करायचं आहे, फिन्सिंग असायला पाहिजे आणि तिथे स्नेल्स असणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर किंवा अशा ठिकाणी ग्रेज करायचे ॲनिमल्स की जिथे देर इज नो स्नेल्स, तिथं स्नेल्स नसतील अशा ठिकाणी ग्रेज करायचे आहेत. द ग्रेझिंगच्यामध्ये ग्रेझिंग मॅनेजमेंट कॅन ऑल्सो हेल्प टू प्रिव्हेंट लिव्हर फ्लिक इन्फेक्शन. ग्रेझिंग मॅनेजमेंट असायला पाहिजे. त्याच्यानंतर जो काही एरिया आहे त्याला फिन्सिंग असायला पाहिजे. त्याचबरोबर जे काही वॉटर तिथं राहणार आहे, स्टेग्नंट वॉटर जर राहत असेल तर ते वॉटर ड्रेन झालं पाहिजे. इम्प्रूव्ह द ड्रेनेज सिस्टीम इम्प्रूव्ह केल्यावरती जे काही पाश्चर लँड असेल तिथं जर काही खोदकाम झालं असेल, खड्डे पडले असतील आणि तिथं पाणी साठत असेल तर त्या ठिकाणी स्नेल्स हे ते वावरणार आहेत. मग ते काय करायचं आहे, इम्प्रूव्ह द ड्रेनेज हे करून सुद्धा स्नेल्सचं प्रमाण कमी करता येणार आहे. त्याचबरोबर जे काही पाईपलाईन्स असतील ते रिपेअर करायचे आहेत, वॉटर पाईपलाईन्स ते रिपेअर करायचे आहेत, म्हणजे वेट एरिया जास्त करून राहणार नाही. तो एरिया काय होणार आहे, पाश्चर एरिया जो आहे तो ड्राय राहील याची काळजी घ्यायची आहे. आणि जर एरिया असेल तर स्नेल्स विल नॉट लिव्ह देअर. अवॉइडिंग त्याचबरोबर शीप, गोट जे आहेत, यंग कॅटल्स आहेत, जिथं स्नेल्सचं इन्फेक्शन आहे किंवा इफ द एरियाज वेअर द स्नेल्स आर इन लार्ज अमाऊंट, तिथलं ग्रेझिंग लँड काय करायची आहे, अवॉइड करायची आहे. याच्यानं काय होणार आहे, लिव्हर फ्लिकचं इन्फेक्शन हे जे काय आहे कमी केलं जाईल. आता हाऊ डज द इन्फेक्शन ऑफ राऊंड वर्म्स लाईक ॲस्कॅरिस, फिलियारियल वर्म्स अँड प्लांट nematodes occurs and what are their preventive measures and treatments. आता याच्यामध्ये राऊंडवर्म्स जे आहेत, राऊंडवर्म्स म्हणजे एक्स्कॅरिस आणि हे कोणत्या फायलममध्ये आहेत तर एस्केलिमॅन्थसमध्ये प्रेझेंट असलेले दीज आर राऊंडवर्म्स. आणखीन हे एस्कॅरिस हे काय असणार आहे, दे आर ऑल्सो एंडोपॅरासाइट, ते एंडोपॅरासाइट्स आहेत. आणखीन दे लिव्ह इन द इंटेस्टाईन. आता हे ह्युमन बिईंगमध्ये त्याचं इन्फेक्शन होणार आहे. आता याचं हे जे आहेत राऊंडवर्म्स त्यांचं जर आपल्या शरीरामध्ये इफ द एग्ज ऑफ दीज राऊंडवर्म्स इज इंजेक्टेड इन आवर स्टमक, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर ते इंजेक्ट झाले तर काय होणार आहे, त्याचं इन्फेक्शन होणार आहे. मग आता हे इंजेक्ट होणं, यांचे जे एग्ज आहेत ते सॉईलमध्ये असणार आहेत आणि कंटॅमिनेटेड जे ह्युमन स्पीसेस जर असतील, ह्युमन फिसेस न ती सॉईल जर कंटॅमिनेट झाली असेल तर त्या सॉईलमध्ये एस्कॅरिसचे राऊंडवर्म्सचे काय असणार आहेत, एग्स प्रेझेंट असणार आहेत. आणि असे राऊंडवर्म्सचे एग्ज जर इंजेक्ट केले गेले, आपला हात मातीला लागला आणि तसंच जर काही आपण अन्नपदार्थ घेतले गेले तर त्याच्यामधून काय होणार आहेत, ते एस्कॅरिसचे एग्ज इंजेक्ट होणार आहेत आणि तिथे इन्फेक्शन होणार आहे. मग त्याच्यावरती ट्रीटमेंट किंवा राऊंडवर्म्सचे एग्ज सॉईलमधून आपल्या शरीरामध्ये गेल्यावरती त्याचं इन्फेक्शन होणार आहे. आता त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन मेथड आणि ट्रीटमेंट कोणती असणार आहे, तर टू अवॉइड द इंजेक्टिंग सॉईल दॅट मे बी कंटॅमिनेटेड विथ ह्युमन ऑर पिग फिसेस. ह्युमन आणि पिग फिसेस म्हणजे एक्सक्रिएटा. पिग आणखीन ह्युमन फिसेसचं एक्सक्रिएटा असलेली सॉईल, त्याच्यामध्ये काही वेळेला काही व्हेजिटेबल्स ग्रो केले जातात, आणखीन ते खाल्ले जातात. मग त्या व्हेजिटेबलमधून सुद्धा असे एग्ज हे ह्युमन फूडमधून ह्युमन बॉडीमध्ये जाणार आहेत. वॉश युअर हँड्स विथ सोप अँड वॉटर बिफोर हँडलिंग फूड. आणि त्याचबरोबर काही ड्रग्ज जर इन्फेक्शन झालं असेल तर काय घ्यायचं आहे, त्याच्यावरती ड्रग्ज घ्यायचे आहेत, मेडिसिन घ्यायचे आहेत, सो दॅट वी विल गेट रीड ऑफ द पॅरासायटिक वर्म्स. म्हणजेच अल्बॅन्डोझोल हे जे औषधं असतील जंत मारणारे ते घ्यायचे आहेत. आता त्याच्या पुढचं तुम्हाला फायलम कोणता आहे, ॲनिलिडा.
आता एनिलिडा या फायलममध्ये कॅरेक्टर्स कोणते आहेत तर बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज लाँग सिलेंड्रिकल अँड मेटामेरिकल सेगमेंटेड. आता त्यांची बॉडी जी आहे ती लाँग सिलेंड्रिकल आणि मेटामेरिकल सेगमेंटेड, ती सेगमेंटेड असणार आहे बॉडी. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर फ्री लिव्हिंग बट फ्यू आर एंडोपॅरासाइट फ्यू आर एक्टोपॅरासाइट. एक्टो म्हणजे बाहेर असणार आहेत, ज्या होस्ट ॲनिमलच्या बाहेर ते काय करणार आहेत, सक करतील, ब्लड सक करून, म्हणजे एक्टो पॅरासाइट्स आहेत. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स आणि मे बी मरीन ऑर फ्रेश वॉटर ड्वेलर्स ऑर टेरेस्ट्रियल, म्हणजे ॲक्वॅटिक असतील किंवा टेरिस्ट्रियल असतील. त्यांचा हॅबिटॅट हा मरीन ऑर फ्रेश वॉटर किंवा टेरिस्ट्रियल, जमिनीवरती राहणारे असणार आहेत. दे आर फ्री लिव्हिंग आणि काही काय आहेत, एक्टोपॅरासाइट्स आहेत. मग दीज ॲनिमल्स आर ट्रिप्लोब्लास्टिक, बायलॅटरली सिमेट्रिकल अँड युसिलोमेट. त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे, युसिलोमेट आहेत, बायलॅटरली सिमेट्रिकल आहे कॅरेक्टर आणि ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. दे हॅव सीटी ऑर पॅरापोडिया ऑर सकर्स फॉर लोकोमोशन. आता लोकोमोशनसाठी, आता याच्यामध्ये लोकोमोशनसाठी काय आहेत, सीटी ऑर पॅरापोडिया. सीटी ऑर पॅरापोडिया सकर्स जे आहेत त्या सकरनं काय केलं जाणार आहे, ब्लड सक करणं किंवा हे सकर्स यांचा यूज, म्हणजे शीटी ऑर पॅरापोडिया ऑर सकर्स फॉर लोकोमोशनसाठी. आता अर्थवर्म असेल तर अर्थवर्ममध्ये सीटी प्रेझेंट असणार आहेत लोकोमोशनसाठी, त्याची हालचाल करण्यासाठी. आणि इथं तुम्हाला अजूनही काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. अर्थवर्म आहे, लीच आणि नेरिस. आता नेरिस जी आहे, पैसा किडा जो असतो तो पैसा किडा, त्याला काय असणार आहेत, पॅरापोडिया. पोडिया म्हणजे पोडा किंवा पोडिया म्हणजे काय असणार आहेत, लेग्स. पॅरा म्हणजे असंख्य, त्याला असंख्य काय असणार आहेत, पॅरापोडिया हे असणार आहेत आणि त्याच्यामुळं त्याचं लोकोमोशन होणार आहे. लीच म्हणजे काय आहे, जळू, आणि त्याच्यामध्ये सकर असणार आहे, माउथ, आणखीन तो होस्टच्या ॲनिमलच्या स्किनवरती काय करणार आहे, त्याच्या माउथमधलं हुक अडकवणार आहे आणि ब्लड सक करणार आहे. आणि दिस इज अर्थवर्म. अर्थवर्म डायग्रॅम बघा, आणखीन हे त्याचे काय आहेत, पार्ट्स आहेत. माउथ आहे, त्याच्यानंतर क्लिटिलम आणि सेगमेंट्स आहेत त्याचे, ॲनस, हे पार्ट्स आहेत, डिफरंट पार्ट्स ऑफ अर्थवर्म. देअर बॉडी इज कवर्ड विथ स्पेशल कुटिकल. These animals are either hermaphrodite or unisexual. hermaphrodite म्हणजे मेल आणि फिमेल दोन्हीही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स एकाच ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतील तर त्याला हर्मॅफ्रोडाईट म्हणायचं आहे. किंवा त्याचे काय आहेत, युनिसेक्शुअल म्हणजे त्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल असे दोन सेपरेट ऑर्गॅनिझम्स असणार आहेत. ते एक्झाम्पल्स आहेत अर्थवर्म, लीच, नेरिस. आता त्याच्यानंतर तुम्हाला व्हाय अर्थवर्म इज कॉल्ड ॲज फ्रेंड ऑफ फार्मर. अर्थवर्म हा काय, याला काय म्हटलेलं आहे, इज फ्रेंड ऑफ फार्मर. मग आता त्याला फ्रेंड का म्हटलेलं आहे तर अर्थवर्म जो आहे तो अर्थवर्म हा सॉईलमध्ये, इट लिव्ज इन सॉईल, आणि त्याची जी मूवमेंट होणार आहे सॉईलमध्ये, इट मूव्स थ्रू द सॉईल अँड ड्यू टू इट्स मूवमेंट व्हॉट विल हॅपन, द सॉईल विल बिकम लूज. ती सॉईल काय होणार आहे, लूज होणार आहे. अँड इट विल हेल्प टू एरिएशन म्हणजे हवा जी आहे, एअर जी आहे ती काय होणार आहे, जमिनीमध्ये जाण्यास मदत होणार आहे. आणि ड्यू टू धिस द रूट्स ऑफ प्लांट्स वेल डेव्हलप्ड, आणि ते प्लांटला काय मिळणार आहेत, जे काही नायट्रोजनस कंपाऊंड्स, जे नायट्रोजनचा यूज, एअरमधलं नायट्रोजन त्याचा यूज कशासाठी होत असतो, नायट्रोजन फिक्सेशन केलं जाणार आहे सॉईलमध्ये असलेल्या बॅक्टेरियाजमधून, आणि नायट्रोजनचं कन्व्हर्शन नायट्राइट्समध्ये होण्यास मदत होते. मग सॉईल जर लूज झाली तर मोकळी होणार आहे त्याच्या अर्थवर्मच्या मूवमेंटमुळं. द सॉईल बिकम्स लूज अँड इट विल गेट एरिएटेड अँड दस द रूट्स विल गेट रूट्स जे आहेत किंवा द प्लांट्स जे आहेत ते प्लांट्स काय होणार आहेत, विल ग्रो वेल, ते चांगले ग्रो होणार आहेत. त्याचबरोबर द एक्सक्रियाटा ऑफ अर्थवर्म गिव्ज मॅन्युअर
टू द फील्ड किंवा क्रॉपला. त्याच्यापासून काय मिळणार आहे, मॅन्युअर मिळणार आहे. म्हणजेच द सॉईल इज एनरिच्ड विथ द फर्टाईल किंवा द सॉईल बिकम्स फर्टाईल विथ इट्स एक्सक्रिएटा. अँड सो अर्थवर्म इज कॉल्ड ॲज फ्रेंड ऑफ फार्मर. आता हाऊ मेनी ऑफ द लीच, हाऊ मे बी द लीच यूज्ड इन आयुर्वेदा सिस्टीम ऑफ ट्रीटमेंट. आता लीच म्हणजे काय आहे, जळू. आणि त्याचा यूज कशासाठी करतात आयुर्वेदामध्ये, तर जे काही आपल्या शरीरामध्ये इम्प्युअर ब्लड असेल, त्या इम्प्युअर ब्लडमुळं काही डिसऑर्डर्स कॉज होत असतात. आणि हे इम्प्युअर ब्लड रिमूव्ह करण्याचं काम कोण करणार आहे, लीच करणार आहे. म्हणजे जळू. ते जळू आपल्या स्किनवरती जिथं इन्फेक्शन झालेलं आहे तिथं ते काय केले जातात, क्लिक केलं म्हणजे ते हुकनं अडकवले जातात सकरनं, त्यांच्या माऊथनं. आणि ते काय करणार आहेत, इम्प्युअर ब्लड हे सक करून घेणार आहेत. अँड द पर्सन विल गेट रिलीफ फ्रॉम दॅट डिसऑर्डर. त्याच्यानंतरचा फायलम कोणता आहे, ऑर्थ्रोपोडा. आता ऑर्थ्रोपोडा याचाच मेन कॅरेक्टर काय आहे, तर जॉईंटेड अपेंडेजेस हे दिस इज द मेन कॅरेक्टर ऑफ द ॲनिमल्स इन ऑर्थ्रोपोडा फायलम. Hence these animals have jointed appendages, hence they are called as arthropodas. Planet Earth has highest number of animals from this phylum. आता सगळ्यात जास्त ॲनिमल्स कोणत्या फायलममधले आहेत, तर ऑर्थ्रोपोडा या फायलममधले ॲनिमल्सची संख्या अर्थ प्लॅनेटवरती सर्वात जास्त आहे. हेन्स दिस इज द लार्जेस्ट फायलम विथ highly successful animals in animal kingdom. These animals are found in all the types of habitats ranging from deepest oceans to the highest mountain. म्हणजे deepest ocean पासून highest mountain पर्यंत जे काही हॅबिटॅट्स आहेत, जमिनीवरती असतील, पाण्यामध्ये असतील, माउंटन्सवरती असेल, हवेमध्ये असतील, तर या सगळ्या डिफरंट इकोसिस्टीममध्ये काय आहेत, या टाईप्सचे ॲनिमल्स प्रेझेंट आहेत. त्याचबरोबर देअर बॉडी ऑफ these animals is triploblastic, eucoelomate, bilaterally symmetry and segmented. Bilaterally symmetrical and segmented. Chitinous exoskeleton is present around their body. Chitinous exoskeleton is present around their body. These animals are unisexual. आणि एक्झाम्पल कोणते आहेत, स्क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पियॉन, मिलिपिडी, सेंटिपिडी, कॉक्रोच, बटरफ्लाय, हनीबी. आता याच्यामध्ये हे जे इन्सेक्ट्स आहेत, वेगवेगळ्या संपूर्ण ऑर्थ्रोपोडामध्ये काय असणार आहेत, व्हेरियस टाईप्स ऑफ इन्सेक्ट्स. त्याचबरोबर जॉईंटेड अपेंडेजेस असलेले मग एक्झाम्पल्स आहेत क्रॅब. आता याच्यामध्ये काही इन्सेक्ट्स जे आहेत किंवा याच्यातले काही ॲनिमल्स जे आहेत, ऑर्गॅनिझम्स, दे आर युजफुल टू मॅन. मग त्याच्यामध्ये बटरफ्लाय असेल, हनी बी असेल, दे आर युजफुल. आणि काही काय असणार आहेत, हार्मफुल असणार आहेत. मग स्कॉर्पियॉन हा काय आहे, हार्मफुल आहे. मग याच्यामध्ये हनी बी, त्याच्यामधून आपल्याला हनी मिळणार आहे, वॅक्स मिळणार आहे. त्याचबरोबर बटरफ्लायज हेल्प इन पॉलिनेशन. मग पॉलिनेशन जास्त प्रमाणात झाल्यामुळं कल्टिवेशन जे आहे, फ्रूट्स असतील, क्रॉप्सचं कल्टिवेशन हे काय होणार आहे, ग्रेटर अमाऊंटमध्ये होणार आहे. फ्रूट्स असतील, क्रॉप्स असतील, व्हेरियस ग्रेन्स, फूड ग्रेन्स, आणखीन फ्रूट्स यांचं कल्टिवेशन जास्त होणार आहे. दस ऑर्थ्रोपोडा हे जे ॲनिमल्स आहेत, आता याच्यामध्ये एक्झाम्पल्स तुम्हाला इथं दिलेले आहेत. बटरफ्लाय आहे, स्कॉर्पियॉन आहे, त्याचबरोबर सेंटिपिडी, पैसा किडा जो असतो, कॉक्रोचचे सगळे पार्ट्स तुम्हाला दाखवलेले आहेत. मग ते जॉईंटेड अपेंडेजेस आहेत, त्यांना विंग्स प्रेझेंट आहेत, थोरॅक्स आहे, हेड, अँटिना आहेत, लेग्स आहेत आणि ॲब्डॉमिन. म्हणजे त्याची बॉडी जी आहे इट इज डिव्हायडेड इंटू हेड, थोरॅक्स अँड ॲब्डॉमिन. मग विंग्स प्रेझेंट आहेत, त्याचबरोबर 3 पेअर्स ऑफ जॉईंटेड अपेंडेजेस प्रेझेंट आहेत. आईज जे असतात ते आईज कंपाऊंड आईज असतात. आणखीन टेंटॅकल्स आर प्रेझेंट. तो नॉक्टर्नल ॲनिमल आहे, म्हणजे इट सर्वाईव्ह किंवा इट मूव, त्याचं लोकोमोशन जे आहे किंवा मुवमेंट जे आहे ही केव्हा दिसणार आहे, ॲट नाईट.
आता what type of benefits and harmful harm occur to human from animals of phylum Arthropoda. तर आर्थ्रोपोडा यामधल्या ॲनिमल्सपासून कोणत्या प्रकारचे हार्मफुल आणखीन बेनिफिट्स काय आहेत, बेनिफिटमध्ये काय आहेत, तर बटरफ्लाय असेल, हनी बीज आहे, त्याच्यानंतर सिल्क व हनी बी आहे, या सगळ्यांपासून काय मिळणार आहे, जे काही इन्सेक्ट आहेत. आता लॅक इन्सेक्ट एक आहे, लाख मिळतं त्याच्यापासून आपल्याला झाडावरती. लाखी किडे असतात, लॅक इन्सेक्ट त्याला म्हटलेलं आहे, त्यांच्यापासून आपल्याला काय मिळते, लॅक मिळते. त्याचबरोबर हनी बीज आहेत, त्यांच्यापासून आपल्याला हनी मिळणार आहे, त्याचबरोबर वॅक्स पण मिळणार आहे. असे ॲनिमल्स जे आहेत हे जे आहेत हे काय असणार आहेत, युजफुल असणार आहेत. आता त्याच्यामध्ये काही इन्सेक्ट्स जे आहेत, मग बटरफ्लाय असेल, त्यांच्यापासून त्याचं यूज कशासाठी होणार आहे, पॉलिनेशनसाठी होणार आहे. आणि पॉलिनेशन ग्रेटर अमाऊंटमध्ये झाल्यावरती इल्ड जे आहे, टोटल प्रोडक्शन जे आहे ते इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच फार्मर्ससाठी आणि गार्डनसाठी बटरफ्लायज हे काय आहेत, युजफुल असणार आहेत. त्याचबरोबर काही इन्सेक्ट्स जे आहेत, काही इन्सेक्ट हे नॅचरली पेस्ट म्हणून यूज केले जातात. पेस्टिसाइड्समध्ये दुसरी औषधं न वापरता काही इन्सेक्ट्सचा यूज केला तर दुसरी कीड जी आहे ते हार्मफुल इन्सेक्ट्स काय होणार आहेत, डिस्ट्रॉय होणार आहेत. मग ह्याच्यामध्ये त्याचबरोबर काही हार्मफुल इन्सेक्ट्स, त्याच्यामध्ये मॉस्किटो येणार आहे, त्याच्यानंतर बेडबग म्हणजे ढेकूण असणार आहे, लीस ह्या ज्या आहेत, लाईस म्हणजे उवा, ह्या काय असणार आहेत, हार्मफुल असणार आहेत. मग ते काय करणार आहेत, होस्टवरती डिपेंडंट असणार आहेत, ते ब्लड सक करणार आहेत, आणखीन काही इन्फेक्शन डिझीज पण त्यांच्यामुळे कॉज होणार आहेत. म्हणजे द ऑर्थ्रोपोडियामध्ये काही हार्मफुल आहेत तर काही बेनिफिशियल असलेले सुद्धा ॲनिमल्स, ह्युमन बिंगला हार्मफुल आणि बेनिफिट हे दोन्ही करणारे ॲनिमल्स कोणत्या फायलममध्ये आहेत, ऑर्थ्रोपोडा. आता विच आर द ॲनिमल्स फ्रॉम फायलम ऑर्थ्रोपोडा, दोज हॅव शॉर्टेस्ट अँड लॉंगेस्ट लाईफस्पॅन. आता शॉर्टेस्ट लाईफस्पॅन कोणता आहे, तर त्याच्यामध्ये मे फ्लाय जो आहे त्याचा 24 आवर्स एवढाच लाईफस्पॅन असतो. आणि दुसरं म्हणजे लॉक्टस किंवा लॉंगेस्ट लोबस्टर जे आहे त्यामध्ये त्याचा जो लाईफस्पॅन आहे तो जवळजवळ 100 इयर्स एवढा आहे. मग कोणते आहेत, तर मे फ्लाय, आणखीन लॉंगेस्ट असलेला कोणता आहे, मे फ्लाय हा शॉर्टेस्ट लाईफस्पॅन असलेला 24 आवर्सचा, आणि लॉबस्टर याचं लाईफस्पॅन किती आहे, 100 इयर्स. आता वाय हॅज इट बीन सेड दॅट ओनली इन्सेक्ट डायरेक्टली कॉम्पीट विथ द ह्युमन्स फॉर फूड. आता मेनली ह्युमन बिईंग गेट फूड फ्रॉम क्रॉप्स, मग फूड ग्रेन्स असतील, वीट, ज्वार, बाजरा, राईस, मग याच्यावरती डायरेक्ट अटॅक करणारे कोण आहेत, इन्सेक्ट. आणि त्याच्यातला कोणता इन्सेक्ट आहे, लोकट्स म्हणजे टोळधाड जे असते, टोळ जे आहेत, तो एकटाच इन्सेक्ट नाही तर व्हॅरियस टाईप्स ऑफ इन्सेक्ट्स डिपेंड ऑन दीज क्रॉप्स फॉर देअर न्यूट्रिशन, त्यांच्याकडून त्यांना फूड मिळणार आहे किंवा फॉर देअर फूड. मग आताच जी लॉकट्स आहेत ते जर थाउजंड्स ऑफ लॉकट्स एकदम आले तर काय होणार आहे, दे विल डॅमेज द क्रॉप बिफोर द कल्टिवेशन. त्याचं पूर्ण इल्ड व्हायच्या आधीच ते काय करणार आहेत, त्या क्रॉपला पूर्ण डॅमेज करून टाकणार आहेत. म्हणून इन्सेक्ट्स जे आहेत ते इन्सेक्ट काय करणार आहेत, ह्युमन बिंगला फूडमध्ये कॉम्पीट करणार आहेत, स्पर्धा लावणार आहेत. आणि जर जास्त प्रमाणामध्ये इन्सेक्ट जर आले तर ते क्रॉप काय होणार आहे, डिस्ट्रॉय केलं जाणार आहे. आणि त्याच्यामुळं ह्युमन बिईंगला स्कॅरसिटी ऑफ फूड हे होईल, त्यांना फूड ग्रेन्सची स्केअरसिटी अनुभवायला लागणार आहे किंवा होणार आहे. आता त्याच्यानंतरचा कोणता फायलम आहे, मॉल्युस्का. आता मॉल्युस्का हा सेकंड लार्जेस्ट फायलम इन द ॲनिमल किंगडममधला सेकंड लार्जेस्ट. फर्स्ट लार्जेस्ट कोणता आहे, ऑर्थ्रोपोडानंतर सगळ्यात जास्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कोणत्या फायलममध्ये आहेत, तर मॉल्युस्कामध्ये प्रेझेंट आहेत. द बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज सॉफ्ट अँड स्लिमी, hence they are referred as mollusca. These animals are aquatic or terrestrial. Most of the aquatic
मॉल्युसेस आर मरीन बट फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स टू. म्हणजे ह्याच्यामधले ॲक्वॅटिक आहेत, टेरिस्ट्रियल आहेत. ॲक्वॅटिकमध्ये असतील तर जास्त करून कशामध्ये आहेत, मरीन आहेत, म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे आणि गोड्या पाण्यामध्ये राहणारे सुद्धा आहेत. बोथ बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज ट्रिप्लोब्लास्टिक, युसिलोमेट, नॉन सेगमेंटेड अँड सॉफ्ट. हे त्यांचे काय आहेत, कॅरेक्टर्स. त्यांची बॉडी काय आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहे, युसिलोमेट आहे, नॉन सेगमेंटेड अँड सॉफ्ट. आणि एक्सेप्ट ॲनिमल्स लाईक स्नेल, देअर बॉडी शोज बायलॅटरल सिमेट्री. स्नेल हा जर एक्सेप्ट ॲनिमल्स लाईक स्नेल, देअर बॉडी शोज बायलॅटरल सिमेट्री. देअर बॉडी इज डिवायडेड इंटू 3 डिव्हिजन्स लाईक हेड, फूट अँड व्हेसिरल मास. त्यांच्या बॉडीचे 3 पार्ट्समध्ये डिव्हिजन होतं, हेड, फूट आणखीन व्हेसिरल मास. आता हे व्हेसिरल मास जे आहे इज कवर्ड विथ मेंटल. व्हेसिरल मास इज कवर्ड विथ मेंटल. दिस मेंटल सिक्रिएट्स अ हार्ड calcareous shell. This shell may be external or internal or even absent in some cases. आता हे व्हेसिरल मास जे आहे ते व्हेसिरल मास हे कशाचं बनलेलं आहे, इज कव्हर्ड विथ मेंटल. व्हेसिरल मास जे आहे ते मेंटलनं कव्हर झालेलं असतं. आता मेंटल जे आहे ते कशानं बनलेलं आहे, हार्ड कॅल्कॅरियस शेल. म्हणजे शंख, शिंपले, शंख तुम्ही बघितलेत, गोगला गायवरती असलेला जो काही शंख असणार आहे ते काय असणार आहे, त्याचं मेंटल असणार आहे, हार्ड. आणि ते कशाचं बनलेलं आहे, सिक्रिएट्स मेंटल सिक्रिएट्स. मेंटलमधून एक हार्ड कॅल्कॅरियस शेल तयार होत असतो. दिस शेल मे बी एक्सटर्नल. आता हा शेल एक्सटर्नल असेल किंवा इंटरनल असेल किंवा काही ॲनिमल्समध्ये तो ॲबसेंटसुद्धा असणार आहे. मग आता याच्यामध्ये कोणते ॲनिमल्स येणार आहेत, एक्झाम्पल कोणते आहेत, तर दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. आणि एक्झाम्पल्स आहेत बायवॉल्व्स. बायवॉल्व म्हणजे ज्याच्यामधून आपल्याला मोती मिळतो तसे बायवॉल्व्स, शिंपले, त्याच्यानंतर स्नेल्स, ऑक्टोपस. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ विच फायलम, मॉल्युस्का फायलम. आता इथं तुम्हाला ऑक्टोपस, त्याचे टेंटॅकल्स आहेत, सक्कर असणार आहेत त्या टेंटॅकल्सवरती, आईज, त्याच्यानंतर सिफॉन्स हे दाखवलेले आहेत ऑक्टोपस. आता ऑक्टोपस इज द, एक इन्फॉर्मेशन बघा, ऑक्टोपस इज द मोस्ट क्लेवर ॲनिमल among all non-chordates. It can change its color. It can perform 3 types of locomotion: swimming, creeping and walking. सगळ्यात नॉन कॉर्डेटमध्ये इंटेलिजंट असलेला, क्लेवर असलेला ॲनिमल कोणता आहे, ऑक्टोपस. आणि तो कलर चेंज करू शकतो स्वतःचा. आणि त्याचबरोबर लोकोमोशन जे आहे ते स्विमिंग, क्रीपिंग, वॉकिंग याचा यूज करून होणार आहे. The next phylum is Echinodermata. Now आता इचिनोडर्माटा याच्यामध्ये डर्माटा म्हणजे डर्म म्हणजे काय असते, आपली त्वचा. इचिनोडर्माटा म्हणजे त्वचेवरती स्पाईन्स असणार आहेत. काय असणार आहेत, त्वचा ही याच्यावरती स्पाईन्स प्रेझेंट असणार आहेत, म्हणजे टोकदार. कॅल्कॅरियस स्पाईन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स, हेन्स दे आर कॉल्ड इचिनोडर्माटा. त्यांना काय म्हटलेलं आहे त्याच्यासाठी, इचिनोडर्माटा. दीज ॲनिमल्स आर फाउंड ओनली इन ओशन्स. देअर बॉडी इज ट्रिप्लोब्लास्टिक, युसिलोमेट अँड इट इज रॅडियली सिमेट्रिकल इन अडल्ट स्टेज. हवेवर दे शो बायलॅटरल सिमेट्री इन लार्वल स्टेज. लार्वल स्टेज म्हणजे ज्याची जो ग्रोईंग इनिशियल स्टेज जी आहे, ग्रोईंगची इनिशियल स्टेज, लार्वल स्टेज म्हणजे सुरुवातीचा जो अळीसारखा आकार असतो त्यावेळेस त्यांची सिमेट्री काय असणार आहे, बायलॅटरल. आणि ज्यावेळेस ते अडल्ट होणार आहेत त्यावेळेस त्यांची सिमेट्री काय असणार आहे, रॅडियल असणार आहे. दे परफॉर्म लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ ट्यूब फीट्स. त्यांचं लोकोमोशन जे आहे ते ट्यूब फीट्सनं होणार आहे. ट्यूब फीट आर ऑल्सो युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे. सम ॲनिमल्स आर सिडेंटरी. सिडेंटरी म्हणजे हालचाल न करणारे, सबस्ट्रॅटमला स्टिक झालेले, एखाद्या सबस्ट्रॅटमला ते काय असणार आहेत, चिकटून बसलेले असणार आहेत, मग ते सिडेंटरी असणार आहेत. मग त्यांची लोकोमोशन जे आहे ते लोकोमोशन कशामुळे होणार आहे, ट्यूब फीट्स. आता दिस इज अ स्टारफिश. आणि हे जे आहेत दीज आर देअर
ट्यूब फीट्स आणि या फीट्समुळं काय होणार आहे त्याचं लोकोमोशन होणार आहे. दे हॅव स्केलिटॉन मेडअप ऑफ कॅल्कॅरियस स्पाइन्स अँड ऑर ऑसिलस प्लेट्स म्हणजे कठीण काय कॅल्कॅरियस प्लेट्स असतील, कठीण अशा प्लेट्स असतील किंवा काय असणार आहेत स्पाइन्स म्हणजे टोकदार असलेले भाग, काट्यासारखा टोकदार असलेलं, खरबरीत वरती असणार आहे. त्यांची त्वचा जी असणार आहे ती खरबरीत टोचणारी असणार आहे. दीज ॲनिमल्स हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन म्हणजे त्यांच्या बॉडीचा कोणताही पार्ट कट झाला तर त्या पार्टपासून पुन्हा तो ऑर्गॅनिझम काय होणार आहे रिजनरेट होणार आहे. रिजनरेशन ॲबिलिटी यांच्यामध्ये ग्रेट असते. दीज म्हणजे जास्त प्रमाणामध्ये असते. दीज ॲनिमल्स आर मोस्टली युनिसेक्शुअल आणि एक्झाम्पल्स कोणते आहेत स्टारफिश, त्याच्यानंतर सी अर्चन, ब्रिटल स्टार आणि सी कुकंबर. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फायलम इचिनोडर्माटा. आता काही वेळेला स्टारफिश जर ब्रेक झाला, त्याचे बॉडी पार्ट्स ब्रेक झाले तर प्रत्येक पार्टपासून काय होणार आहे तो रिजनरेट होणार आहे किंवा जो काही बॉडी पार्ट त्याचा ब्रेक झालेला आहे तो पार्ट पुन्हा जनरेट होणार आहे. थोड्या अंतरानं द पार्ट काय आहे स्टारफिश कॅन ब्रेक अ पार्ट इट्स बॉडी पार्ट्स अँड रिजनरेट दोज लेटर ऑन. त्याच्यानंतरचा फायलम नॉन कॉर्डेटमधला कोणता आहे हेमिकॉर्डेटा. द बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. त्या ॲनिमल्सचे जी काय बॉडी आहे ती कशामध्ये इंटू 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलेली असते. आता त्याच्यामध्ये इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स ॲज प्रोबॉसिस, कॉलर अँड ट्रंक. प्रोबॉसिस म्हणजे जिथं त्याचं माउथ तो पार्ट असणार आहे, नंतरचा आहे कॉलर आणि नंतर असणार आहे ट्रंक. मग इथं तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे हेमेकॉर्डेटा फायलममधला कोणता आहे एक्झाम्पल इथं बेलॅनोग्लोकस, आणखीन दुसरा आहे सायकोग्लोकस. आता बेलॅनोग्लोकस हा जो आहे त्याच्यामध्ये 3 त्याचे पार्ट्स बॉडी पार्ट्स दाखवले आहेत किंवा डिव्हिजन बॉडीचे. फर्स्ट इज प्रोबॉसिस, त्याच्यानंतर आहे कॉलर आणि त्याच्यानंतर आहे ट्रंक, हा ट्रंकचा पार्ट. आता नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन प्रोबॉसिस रिजन ओनली. आता नोटोकॉर्ड पहिल्यांदा दिस फायलम बिलॉंग्स टू नॉन कॉर्डेटमधला हा शेवटचा फायलम आहे आणि त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड. आता नॉन कॉर्डेटमध्ये नोटोकॉर्ड ॲबसेंट असतो, पण या फायलममध्ये नोटोकॉर्ड हा काय आहे प्रेझेंट आहे. आणि कोणत्या रिजनमध्ये प्रेझेंट आहे तो प्रोबॉसिस या रिजनमध्ये. काय आहे प्रोबॉसिस या रिजनमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे आणि हेन्स दे आर कॉल्ड ॲज हेमिकॉर्डेट्स म्हणून त्याला काय म्हटले हेमिकॉर्डेट्स म्हटले. दीज ॲनिमल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अकॉर्न वर्म्स. त्यांना काय म्हटलेलं आहे अकॉर्न वर्म्स असं सुद्धा म्हटलेलं आहे. दीज आर मरीन ॲनिमल्स लिव्ह इन बरोज इन सँड्स. मरीन ॲनिमल्स आहेत, आणखीन ते काय होणार आहेत मातीमध्ये, तळामध्ये मातीमध्ये ते बरोज करून राहणार आहेत. दे हॅव 1 to many फॅरेंजियल गिल स्लिट्स. फॅरेंजियल गिल स्लिट्सचा यूज कशासाठी होतो रेस्पिरेशनसाठी होतो आणि त्यांच्यामध्ये 1 to many म्हणजे काय आहेत फॅरेंजियल गिल स्लिट्स भरपूर आहेत. 1 to many फॅरेंजियल गिल स्लिट्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. दे आर युनिसेक्शुअल ऑर सम मे बी हर्मॅफ्रोडाईट. आणि एक्झाम्पल्स कोणते आहेत बेलॅनोग्लोकस आणखीन सायकोग्लोकस. दीज आर एक्झाम्पल्स ऑफ हेमेकॉर्डेटा. आता हेमेकॉर्डेटामध्ये जे ॲनिमल्स आहेत त्याच्यामधला तुम्ही बेलॅनोग्लोकस बघितला. आता बेलॅनोग्लोकसलाच काय म्हटलेलं आहे इट इज कनेक्टिंग लिंक बिटवीन. तुम्हाला कनेक्टिंग लिंक हे सुद्धा तुम्ही चॅप्टर 2मध्ये बघितलेलं आहे. कनेक्टिंग लिंक्स जे इव्हॉल्युशन थेरी तुम्ही बघितली, इव्हिडन्सेस बघितले इव्हॉल्युशन थेरीचे, त्याच्यामध्ये कनेक्टिंग लिंक्स बघितले. 2 वेगवेगळ्या टाईपमधल्या ॲनिमल्समधलं कनेक्टिंग लिंक कोणते आहेत
मग त्याचे एक्झाम्पल्स, कनेक्टिंग लिंक काय आहे तो पार्ट तुम्ही आधी बघितलेला आहे. मग आता याच्यामध्ये नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स यांच्यामध्ये कनेक्टिंग लिंक असलेला कोणता ॲनिमल आहे, कोणता ऑर्गॅनिझम आहे, बेलॅनोग्लोकस. याला काय म्हटलेलं आहे, इट इज कन्सिडर्ड ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. आता दिस ॲनिमल शोज कॅरेक्टर्स ऑफ बोथ द ग्रुप्स. तो ॲनिमल बेलॅनोग्लोकस, व्हाय इट इज कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट, बिकॉज इट शोज द बोथ द कॅरेक्टर्स, म्हणजे कॉर्डेट्सचे पण कॅरेक्टर्स आणि नॉन कॉर्डेटचे पण कॅरेक्टर्स दाखवणार आहे. कॉर्डेटचा कोणता कॅरेक्टर आहे, तर नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द प्रोबोसिस रिजन ओनली, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट्स असं आहे. आणि कोणता आहे तो, बेलॅनोग्लोकस. आता याच्यामध्ये तुम्हाला ॲनिमल्सचं एक्झाम्पल काय आहे किंवा क्लासिफाय बेलॅनोग्लोकस. बेलॅनोग्लोकसचं क्लासिफिकेशन लिहा म्हणून विचारलं जातं. मग पहिल्यांदा बेलॅनोग्लोकसचा फायलम कोणता आहे, हर्मॅफ्रोडाईट फायलम आहे आणि तो कशामध्ये येणार आहे, नॉन कॉर्डेट हर्मॅफ्रोडाईट. आणि त्याच्यामध्ये त्याचा एक्झाम्पल काय आहे, बेलॅनोग्लोकस. मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहेत, तर इट्स बॉडी इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. कोणते आहेत, प्रोबोसिस, कॉलर अँड ट्रंक. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत, फॅरेंजियल गिल स्लिट्स. फॅरेंजियल गिल स्लिट्स हे सुद्धा कोणाचं कॅरेक्टर आहे, तर इट इज अ कॅरेक्टर ऑफ कॉर्डेट्स. कॉर्डेट ॲनिमल्सचं ते काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे, फॅरेंजियल गिल स्लिट्स. त्याचबरोबर नोटोकॉर्ड. हे 2 कॅरेक्टर्स जे आहेत हे कोणत्या ग्रुपमधल्या ॲनिमल्सचे आहेत, तर कॉर्डेटा या ॲनिमल ग्रुप फायलममधल्या ॲनिमल्सचे आहेत. म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे, बेलॅनोग्लोकस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट हे आहेत. आता हे सगळं रीड करा, वाचा आणि जे काही क्वेश्चन्स मी देईल त्याचे आन्सर्स लिहा.